जिल्हा परिषद समोरील अनेक वर्षापासून असलेलं अतिक्रमण गुरुवारी अचानकपणे काढण्यास सुरुवात करण्यात आली। यामुळे या ठिकाणी अतिक्रमण केलेल्या टपरीधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली। कारणही तसंच होतं। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अतिक्रमण करून राहिलेल्या दुकानदारांना दरवेळी कोणता ना कोणता पुढारी मदतीला यायचा। प्रत्येक वेळी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधिकारी या राजकीय व्यक्तींच्या दबावामुळे झुकायचे आणि आल्या वाटेने परत जायचे। पण गुरुवारी दुपारी अचानकपणे या भागात अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे हे आपल्या लवाजम्यासमोर हजर झाले। त्यांच्या सोबतीला पोलिसांचा फौजफाटा होताच दरवेळेला अतिक्रमण प्रतिबंधक पथकाकडून थातुरमातुर अतिक्रमण काढून कारवाई झाल्याच्या आवेशात पथक परतायचं। पण गुरुवारी आलेल्या कारवाईनं मात्र शहरात बेकायदेशीरपणे रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्यांची मात्र झोप उडाली असं म्हटल्यास वावगे ठरू नये। कारण जिल्हा परिषद समोरील अनेक टपरीधारक गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीर व्यवसाय करत होते। या ठिकाणच्या दुकानदारांना वीज पुरवठा सुरळीत मिळायचा। या ठिकाणी टपऱ्या टाकलेल्यांकडून पोट भाडेकरू ठेवून महिन्याला हजारो रुपये कमवायचे। याबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे येत होत्या, पण म्हणावा तितका प्रतिसाद पालिकेकडून मिळत नव्हता। पण गुरुवारच्या तक्रारीत मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे यांनीच केल्यानं सर्वांचीच पंचायत झाली। याबाबत शहरातील राजकीय पुढारी यावर कारवाई थांबवावी म्हणून थेट पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांची गाठभेट घेतल्यानंतरही कारवाई थांबवली नाही, तर उलट अधिक जोमाने सुरू करण्यात आली। विशेष म्हणजे पालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी या ठिकाणी जागेवर थांबवून काही अतिक्रमण काढण्यास भाग पाडलं। दरम्यान इतर अतिक्रमित केलेल्या दुकानदारांनी दुकानातील साहित्याचं नुकसान होऊ नये म्हणून 2 दिवसाची कारवाई थांबवण्याची मागणी केली असता त्यांनी 2 दिवसानंतर या ठिकाणी कारवाई होईल, त्यावेळी कोणाचाही मुलाहिजा ठेवली जाणार नाही असं सांगितलं। जिल्हा परिषदेच्या भिंतीला लागून असलेल्या टपऱ्यांचं अतिक्रमण हटवल्यानंतर पुढच्या आठवड्यात न्यायालय परिसरातील अतिक्रमणाबरोबरच शहरातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येईल असं सांगितलंय। या त्यांच्या पूर्व सूचनेनुसार जिल्हा परिषद परिसरातील बोळातील छोटे छोटे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेले ऑनलाईन सेवा केंद्र, झेरॉक्स सेंटर, हेअर कटिंग सलून, टायपिंग सेंटरच्या टपरीधारकांनी आपापल्या दुकानातील साहित्य काढून रिकाम करण्याचे काम सुरू होतं। दरम्यान पालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या गर्भित इशाऱ्याला जिल्हा परिषद न्यायालय परिसरातील टपरीधारक कसा घेतात हे पाहावं लागेल।